तुम्ही बघत आहात मराठी सोशल बाईट्स. मी आहे सँडी आणि आज आपण बघणार आहे नेहा आणि आदित्य सातपुते बद्दल गुड न्यूज, आकाश जाधवची एंगेजमेंट आणि एंगेजमेंट नंतर झालेला मोठा प्रॉब्लेम, कर्णूचा नवीन ब्लॉग, अमृता कुलकर्णी आणि टिबू 007 चे नवीन रोस्ट व्हिडिओ आणि मराठी सोशल मीडिया कम्युनिटीच्या खूप साऱ्या अपडेट्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कर्णू श्रीमान लेजंड आणि त्यांचा ग्रुप लोणावळ्याला गेला होता आणि तिथे ते टायगर पॉइंटला वगैरे फिरले. तिथे गरुडा सोबत एक खूप फनी इन्सिडेंट झाला होता, तो तुम्ही बघा. अभी मुझे बता क्या हुआ. अभी क्या भी बोल ये देखो अरे लेकिन ये नीचे रहता है, ये इधर से. एक मिनट, मुझे कुछ कहना है. इतना प्रवास हुआ, इतने प्रवास में इसको पता नहीं चला कि ये बेल्ट मतलब ये कितना केयरलेस है. देखो मैंने क्या मालूम, ये तंदूरा हो रहा है ना, तंदूरा मैंने इसको हाथ से अंदर दबा दिया. और मैं तभी बोलूं कि गले को इतना ये बेल्ट को पहनने के बाद तुरंत स्ट्रैप लगाना होता है. इसमें स्ट्रैप लगाया नहीं, मतलब ये कितना केयरलेस है. आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि श्रीमान लेजंडची मॅनेजर तन्वी हिचा खूप दिवसापासून थार घ्यायचा प्लॅन चालू होता, तर फायनली तिने थार घेतली आहे. तर त्याच्यासाठी तिला कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला माहितच असेल की आदित्य सातपुतेचं एक कपड्याचं दुकान आहे आणि आकाश जाधवची एंगेजमेंट होती. तर त्याने एंगेजमेंटला जायच्या अगोदर त्याने एक गुड न्यूज व्लॉग मध्ये शेअर केली. तर त्याने काय सांगितले ते या क्लिप मध्ये बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हा तू राहिला. थँक्यू. पेढे घ्या. कशाचे असतील? एनी गेस कशाचे पेढे असतील? नाही आपण आपलं A7 जे रेंटवर इतके वर्ष होतं ते आपण विकत घेतलेले. आपलं ऍग्रीमेंट झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. येस, थँक्यू. ऍग्रीमेंट झालेलं, सगळं झालं, आपल्या नावावर झालं. येस. फायनली आकाश आणि अस्मिता यांची एंगेजमेंट झाली आहे. तर त्याच्यासाठी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यानंतर अस्मिताचं अकाउंट सस्पेंड झालं होतं. त्यानंतर आकाश इन्स्टाला लाईव्ह आला होता. खूप लोक मेसेज वगैरे करतात की अस्मिता ताईची आयडी भेटत नाहीये, अस्मिताची आयडी दिसत नाहीये, काय विषय. तर आता त्याच्यात मग मी मार्ग काय काढला, जोपर्यंत ती आयडी येत नाही तर ऍक्च्युली दुसरी आयडी पण आपण बनवू नाही शकत, कारण की मग पब्लिक सगळी इकडे तिकडे हलणार आणि मग प्रॉब्लेम्स होणार सगळे. सो मग मी ठरवलं की त्याच्या जागी आपण काय करू की आपण यूट्यूबचं जे अकाउंट आहे तिचं ते यूट्यूबचं अकाउंट ओपन करूया. सो त्यामुळं मी तर आता तिचं ते अकाउंट फायनली रिकव्हर झालं आहे आणि तिने ते स्टोरी शेअर करून देखील सांगितलंय. अमृता कुलकर्णीच्या चॅनलवर एक नवीन रोस्ट व्हिडिओ आला आहे जो प्रेग्नेन्सी रिलेटेड व्लॉगचा ट्रेंड चालू आहे, त्याबद्दल तिने रोस्ट केलाय. तर तिने काय रोस्ट केलाय ते या छोट्या क्लिप मध्ये बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पोरगच होईल. या सगळ्या लोकांना एकाच वेळी निरंजन बाबांचा आंबा कसं काय पावला देव जाणे. निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही. युट्यूब वरती दोन प्रकारच्या बायका आहेत सध्या, एक ज्या खऱ्या प्रेग्नेंट आहेत आणि एक ज्या प्रिटेंड करत आहेत की त्या प्रेग्नेंट आहेत. तर ज्या प्रिटेंड करत आहेत ना त्या सगळ्या बायका नवरा पीडित होत्या, म्हणजे अगदी 1-2 महिन्यापूर्वी नवऱ्याचा मार खात होत्या, घरातून निघून जात होत्या, म्हणजे काय काय नव्हतं होतं यांच्या आयुष्यात नवऱ्याला घेऊन. पण आता अचानकच नवरा घरी आला आणि टाइम कब मिल गया तुझे. प्रल्हादच्या टिबू 007 चॅनलवर नवीन रोस्ट व्हिडिओ आला आहे, ज्यात त्याने इंस्टाग्रामवर क्रिंज रील बनवणाऱ्या मुली आहेत त्यांना त्याने एकदम खतरनाक वाला रोस्ट केलाय. व्हिडिओ मस्त आहे तर जाऊन नक्की बघू शकता. बंद खोलीत फक्त हवस पूर्ण होऊ शकते. का बरं? कालचा गृहपाठ नाही होणार का? एखादा विज्ञान प्रदर्शनाचा प्रोजेक्ट होईल, एखादा सत्यनारायण होईल, तुम्हाला सत्यनारायण नंतरचे प्रोग्राम आठवत आहे. जो तुम्हाला मंदिरात घेऊन जातो ना ते खरं प्रेम असतं. एखादा भिकारी पाय मग कर रोज प्रेम, रोज मंदिरात. तर आता बघूया मराठी सोशल मीडिया कम्युनिटीतील काही अचिव्हमेंट्स. काय विषयाचे झाले आहेत 10 लाख सबस्क्रायबर, चार्लीचे झाले आहेत 1 लाख सबस्क्रायबर, मराठी कॉर्नरचे झाले आहेत 8 लाख सबस्क्रायबर, आदित्य सातपुतेचे झाले आहेत 4.5 लाख सबस्क्रायबर. जर तुमच्याकडे काही न्यूज आणि अपडेट्स असेल तर तुम्ही मला इन्स्टाला डायरेक्ट DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही सबमिट करू शकता. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.